तुम्ही किंवा तुमच्या ओळखीमध्ये कुणी प्रेग्नन्सी प्लॅनिंग करत आहात तर थेट गुड न्यूजची वाट पाहण्याची चूक अजिबात करू नका. नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका बनगर. अनेक महिला माझ्या क्लिनिकला येतात आणि विचारतात, मॅडम फॅमिली प्लॅनिंग करतोय पण 3-4 महिने झालं प्रेग्नन्सी राहतच नाहीये, किंवा या उलट काही जण थेट प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या नंतरच पहिल्यांदा डॉक्टरांकडे जातात. पण मला सांगा, आपण एखादं नवीन घर घेतोय, नवीन गाडी घेतोय, त्यासाठी आपण कितीतरी आधीपासून त्याचं नियोजन करतोय. सेम त्याच पद्धतीनं जर एखादं सुदृढ बाळ जन्माला घालायचं असेल तर त्यासाठी आपण प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग म्हणजेच गर्भधारणेपूर्वी तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आज मी तुम्हाला 3 महत्वाचे मुद्दे सांगणार आहे जे की प्रत्येक गर्भधारणा करणाऱ्या स्त्रीला माहिती हवी. सर्वात पहिला मुद्दा आहे फॉलिक ऍसिड आणि रुटीन ब्लड चेकअप. फॉलिक ऍसिड, अनेक महिलांना वाटतं की प्रेग्नन्सी राहिल्याच्या नंतरच गोळ्या सुरू करायच्या, पण हे चुकीचं आहे. गर्भधारणेपूर्वी किमान 1 ते 2 महिना आधीपासून एक छोटीशी फॉलिक ऍसिडची गोळी रोज घेणं अत्यंत गरजेचं आहे. का तुम्हाला माहितीये याचं कारण जेव्हा गर्भनिर्मिती होते तेव्हा पहिल्या 28 दिवसापासूनच बाळाच्या मेंदूचा आणि पाठीच्या कण्याची वाढ व्हायला सुरुवात झालेली असते. परंतु या काळामध्ये अनेक स्त्रियांना माहितीच नसतं की त्या प्रेग्नेंट आहेत. यामुळे त्यांच्या शरीरामध्ये फॉलिक ऍसिडची कमतरता निर्माण होते. अशा वेळेस जन्मतः बाळाच्या पाठीच्या कण्यामध्ये विकृती निर्माण होऊ शकते. यामुळे फॉलिक ऍसिडची गोळी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबत रुटीन ब्लड चेकअप करणं गरजेचं आहे. त्यामध्ये हिमोग्लोबिनची टेस्ट आणि थायरॉइडची टेस्ट करणं गरजेचं आहे. हिमोग्लोबिन म्हणजेच रक्ताची पातळी ही व्यवस्थित आहे का हे चेक करणं. कारण जर रक्ताची पातळी कमी असेल तर गर्भधारणेपूर्वी रक्ताची पातळी व्यवस्थित करून घेणे. कारण 9 महिने बाळाचं पोषण हे तुमच्या रक्तावरच अवलंबून असते. दुसरा महत्वाचा मुद्दा रुबेला वॅक्सिन आणि ब्लड शुगर. रुबेला वॅक्सिन तुम्ही ऐकलं असेल की अनेक स्त्रियांमध्ये सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये गर्भ खराब होतो किंवा त्यांचं मिसकॅरेज होतं. याचं मुख्य कारण हे रुबेला नावाचा एक व्हायरस असू शकतो. याला जर्मन मिझल्स सुद्धा म्हणतो. जर गर्भधारणेमध्ये रुबेला नावाच्या व्हायरसचा संसर्ग झाला तर याचा परिणाम बाळाच्या हृदयावरती, डोळ्यावरती आणि मेंदूवरती कायमस्वरूपीचा होऊ शकतो. यामुळे एक साधीशी रक्ताची टेस्ट करून रुबेलाची प्रतिकार शक्ती शरीरामध्ये किती आहे हे तपासून घेणे. जर कमी असेल तर डॉक्टर तुम्हाला एक लस देतात, ती लस घेऊन टाकायची. आणि परंतु हे लक्षात ठेवा, लस घेतल्याच्या नंतर एक महिन्यापर्यंत तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करता येऊ शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट सर्वात आधी करून घ्या. तिसरा आणि शेवटचा मुद्दा, वजन आणि आहार. जर तुमचं वजन खूप जास्त असेल किंवा कमी असेल तर या दोन्ही गोष्टींमुळे बीज निर्मितीमध्ये अडथळा होऊ शकतो. यामुळे आजपासूनच तळलेले पदार्थ, जंक फूड किंवा पॅक फूड खाणं आजपासूनच पूर्णपणे बंद करा आणि आहारामध्ये पालेभाज्या, फळे आणि मोड आलेल्या मटकीचा समावेश करा. जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅनिंग करत असाल तर आजच तुमच्या गायनेकोलॉजिस्टची भेट घ्या आणि तुमची प्री प्रेग्नन्सी चेकलिस्ट पूर्ण करा. धन्यवाद.